माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक महत्त्वाचे पुराण श्री गरुड पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. आजपासून पितृपक्ष सुरू झालाय. पितृपक्षातले 15 दिवसातून आपण पितरांची आठवण म्हणून गरुड पुराण अध्ययन करणार आहोत. अध्याय पहिला. प्रथम श्री शिवशंकराला नमस्कार करून प्रारंभ करते. अध्याय पहिला. नैमिषारण्यात शौनकांनी विचारलेले प्रश्न. आरंभी देवांना नमस्कार असो. मुनी म्हणाले, सुतजी, आपण सर्व काही जाणत आहात, म्हणून आम्ही आपल्याला काही प्रश्न विचारित आहोत. देवांचा देव कोण? कोणत्या देवाचे ध्यान करावे? सृजन करणारा कोण? संहार करणारा कोण? लोकात धर्म निर्माण करणारा कोण? दृष्टांना शासन करणारा कोण? त्याने कोणते अवतार घेतले आहेत? श्रीसुत म्हणाले, सर्व देवांचे देव नारायण होत. सर्व देवांचे देव नारायण होत. ते परब्रह्म आहेत. जगाच्या रक्षणासाठी ते अजन्म असूनही अवतार घेतात. प्रथम त्यांनी कुमार रूप घेऊन ब्रह्मचर्याचे पालन केले. दुसरा अवतार त्यांनी वराहाचा घेतला. तिसरा नारदाचा, चौथा नारायणाचा, पाचवा सिद्धेश कपिलाचा, सहावा अत्री मुनींच्या उदरी, सातवा स्वयंभू म्हणू, आठवा मेरू देवी, नववा मत्स्य अवतार, 10वा कुर्म अवतार, 11व्या अवतारात कमठ अवतार, 12वा अवतार धन्वंतरीचा, 13वा अवतार मोहिनीचा, 14वा अवतार नृसिंहाचा, 15वा अवतार वामनाचा, 16वा अवतार परशुरामाचा, 17वा अवतार पराशर मुनींचा, 18वा अवतार नरदेवत्वाचा, 19 अवतार. 20 अवतारात यादवांच्या घरी बलराम आणि कृष्ण या रूपाने भगवानाने जन्म घेतला. नंतर कलियुगात बुद्ध अवतार परमेश्वराने घेतला. जेव्हा कलियुगाचा अंत येईल तेव्हा भगवान कल्की या नावाने अवतार घेतील. तसे परमेश्वराचे असंख्य अवतार आहेत. मनु, वेद, ज्ञाचे आदी सर्व विष्णूचे कलांश अवतार आहेत. प्रथम व्यास मुनींनी 8800 पद्माने पूर्ण असे हे गरुड पुराण सांगितले. अध्याय दुसरा. गरुड पुराणाची उत्पत्ती. मुनींनी विचारले, महामुनी व्यासांनी आपल्याला गरुड महापुराण कसे सांगितले होते ते सांगा. सुत म्हणाले, एकदा मी मुनीबरोबर बद्रिकाश्रमाला गेलो होतो. तेथे व्यास मुनी मला भेटले. तेथे मी त्यांना यासंबंधी विचारले होते. त्यावेळी त्यांनी मला हे गरुड पुराण सांगितले. व्यास मला म्हणाले होते की एकदा ते आणि नारद, दक्ष, भृगू इत्यादी सर्वजण ब्रह्मदेवाकडे गेले होते. त्यावेळी ब्रह्मदेवाने आम्हा सर्वांना हे गरुड पुराण सांगितले. त्यांनी सांगितले की ते एकदा कैलास पर्वतावर गेले असता श्री शंकर कोणत्या तरी देवाचे ध्यान करीत होते. ते कोणत्या देवाचे ध्यान करता असे आम्ही विचारले असता त्यांनी सांगितले की मी भगवान विष्णूचे ध्यान करीत आहे. भगवान विष्णू हा देह रहित आहे. अग्नी त्याचे मुख होय, आकाश त्याची नाभी, जमीन त्याचे पाय, चंद्र सूर्य त्याचे नेत्र, अशा त्या विष्णूचे मी ध्यान करतो असे श्री शंकराने आम्हाला कथन केले. हे तिन्ही लोकी त्यांच्या उदरात आहे. सर्व दिशा म्हणजेच त्यांचे भाऊ होत. पवन त्यांचा उश्वास होत. मेघ त्यांचे केस होत. नद्या त्यांच्या अंगावरील वाहिन्या होत. अशा त्या श्री विष्णूचे मी ध्यान करतो. असा हा विष्णू काळालाही भेदून जाणारा, यज्ञापासून, सत्यापासून, असत्यापासून तो वेगळा, ज्याचा आधी काळ नाही असा हा रुद्रदेव श्वेतदीपात राहतो. त्याच्या भेटीला सर्वजण गेले. त्यांनी त्याला प्रणाम केला. भगवान हरी रुद्राला म्हणाले, मीच ध्यान करण्याला योग्य आहे. मानवाने शुद्ध आचार व्रत नियम पाळले तर मी त्यांच्यावर लवकर प्रसन्न होतो. सर्वप्रथम गरुड पक्षाने भूतलावर माझी तपश्चर्या केली होती. त्याच्यावर मी प्रसन्न झालो होतो. तो म्हणाला, माझी आई विनता हिला नागांची दाशी केली आहे. आपण मला असं वर द्या की मी देवांना जिंकून अमृत घेऊन येईन, आईची सुटका करीन. त्याचप्रमाणे आपण मला आपल्या सेवेची संधी द्यावी. विष्णू म्हणाले, गरुडा, जे काही तुम्हाला सांगितले आहे त्याप्रमाणे होईल. तुझ्या नावाने लोक पुराण रचतील. अशा प्रकारे श्री विष्णूने गरुडाला वर देण्याने त्याने विष्णूला प्रणाम केला. कालांतराने त्याच्या भक्तीचे प्रतीक म्हणून हे गरुड पुराण निर्माण झाले. भाग तिसरा. पुराण कीर्तन उपक्रम. सूत म्हणाले, हे शौनका, नैमिषारण्यात सर्व मुनी जमले असता
गरुड पुराणासंबंधीची माहिती मी तुला सांगतो. गरुडाने सर्व देवांवर विजय प्राप्त करून अमृत प्राप्त केले. आपल्या आईची त्याने नागापासून सुटका केली. या संबंधीच्या कथा म्हणजे पुराण कीर्तन उपक्रम होय. त्या तुम्ही माझ्यापासून आता ऐकाव्यात. भाग 4. सृष्टिकथन. श्री रुद्रदेव म्हणाले, आपण आता सर्ग, प्रतिसर्ग, अंश, मन्वंतर, अंशानुचरित्र या संबंधी सांगावे. श्रीहरी म्हणाले, नारायण या जगाला जन्म देऊन त्याचा नाश करतात. तेच व्यक्त अव्यक्त स्वरूपाचे आहे. विष्णू व्यक्त स्वरूपाचे आहे. त्याचे अव्यक्त स्वरूप पुरुष आणि काळ होय. तेच बुद्धी आणि मन होत. तेच आकाश, वारा, तेज, जल, भूमी यांचे सृजन करतात. 4 गुणांनी युक्त ब्रह्मदेव रजगुणांचा असल्याने तो शरीर धारण करतो. तोच हे जग निर्माण करतो. देव, असुर, मनुष्य यांची निर्मिती तोच करतो. तोच पालन करतो. तोच संहार करतो. देवांपासून स्थानावरापर्यंत 4 प्रकारची प्रजा असते. देवांपासून स्थावरापर्यंत 4 प्रकारची प्रजा. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र निर्माण केले. नंतर देव, असुर, पितृगण, मनुष्य अशी 4 प्रकारची प्रजा ब्रह्मदेवाने निर्माण केली. नंतर गंधर्व उत्पन्न केले. त्यानंतर त्याने पशुपक्षी निर्माण केले. फल, मूल इत्यादी गोष्टी अशाच प्रकारे त्याने निर्माण केल्या. भाग 5. सृष्टी विवरण. त्यातला भाग 1. श्रीहरी म्हणाले, अशा प्रकारे हे जग निर्माण करून त्यात प्रजा, प्राणी ब्रह्मदेवाने निर्माण केले. नंतर त्याने येथे अनेक प्रकारचे ऋषीमुनी यांना निर्माण केले. दक्षिणेला त्याने दक्ष निर्माण केला. दक्षाने आपल्या पत्नीपासून अनेक कन्यांना जन्म दिला. त्या कन्या त्याने विद्वानांना म्हणजे ब्राह्मणपुत्रांना दिल्या. सती रुद्राला दिली. रुद्राला अगणित पुत्र झाले. दक्षाने भृगूला ख्याती नावाची आपली मुलगी दिली. मनुला आयाती आणि नियती अशा आपल्या 2 मुली दिल्या. त्यांच्यापासून प्राण, मृकुंड असे 2 पुत्र त्यांना झाले. मार्कंडेय मुरकुटूपासूनच झाले. ब्रह्मदेवाचा मुलगा मरीची याला संभूती ही आपली कन्या दक्षाने दिली. त्याला विरज, सर्वंग ही 2 मुले झाली. स्मृती ही मुलगी दक्षाने अंगिरा मुलीला दिली. तिने सिनीपाली, कुद्रू, राका, अनुमती इत्यादींना जन्म दिला. अनुसया ही आपली कन्या दक्षाने अत्री मुनीला दिली. तिच्यापासून सोम, दुर्वास आणि महायोगी दत्तात्रेय हे मुले झाले. पुलस्त मुनीला प्रीती दक्ष कन्या दिली. ऋतूला सुमती ही कन्या त्याने दिली होती. स्वाहा अग्निदेवाला दिली. स्वदा पितृगुणाला दिली. स्वयंभू म्हणून शतरूपा देवापासून प्रियव्रत आणि उत्तानपाद ह्या 2 मुलांना जन्म दिला. त्याचप्रमाणे प्रसूती, आपुती ह्या 2 कन्याही जन्म दिला. देवहूती 3री कन्याही त्यांना झाली होती. अशा प्रकारे दक्षाने 24 मुलींना जन्म दिला होता. त्यांची नावे थोडक्यात अशी सांगता येतील, ते आपण ऐकूया. श्रद्धा, लक्ष्मी, धृती, तुष्टी, पुष्टी, मेधा, क्रिया, बुद्धी, लज्जा, वपू, शांती, मृद्धी, कीर्ती ह्या 13 मुली दाक्षायन प्रभू धर्माने आपल्या भार्या करण्यासाठी ग्रहण केल्या होत्या. आणि ख्याती, सती, संभूती, स्मृती, प्रीती, क्षमा, सन्नती, अनुसया, ऊर्जा, स्वाहा, स्वधा यांना क्रमाने भृगू, भव, मरीची, अंगिरा, पुलस्य, पुलह, ऋतू, अत्री, वशिष्ठ, वहिन आणि पितरांनी ग्रहण केले होते. श्रद्धेला काम, चलाला दर्प, धृतीला नेमात्मा, सृष्टीला संतोष, पुष्टीला लोभ ही मुले झाली. मेधेला श्रुत, क्रियेला दंड, लज्जेला विनय मुले झाले. शांतीला क्षम, वृद्धीला सुख, कीर्तीला यश मुले झाली. कामाची भार्या रती होय. तिचा मुलगा परश होय. प्रजापती दक्षाने एकदा अश्वमेध यज्ञ केला होता. त्या यज्ञात त्याने सर्व जावयांना आपल्या मुलीस बोलावले होते. सर्व मुली, सर्व जावय आले, पण रुद्रदेव सती काही आले नाही. नंतर ती निमंत्रणाशिवाय तिथे आली. बापाने तिला अपमान केला तिचा. त्यामुळे सतीने आपला देहत्याग केला. नंतर तिने 2रा जन्म हिमालयाच्या घरी घेतला. कुठं घेतला? हिमालयाच्या घरी. मेनापासून ती झाली. तीच सती पार्वती शंकराची पुढे भार्या झाली. विनायक, गणेश, कार्तिकी इत्यादींना तिने जन्म दिला. भृंगीच रुद्राने यज्ञाचा नाश केला. दक्षाला शाप दिला की तू मनुष्य होशील. भाग 6. सृष्टी विवरण.
त्यातला प्रकार 2. राजा उत्तानपादाला सुरुची पत्नीपासून उत्तम नावाचा मुलगा झाला. सुनीतीनं ध्रुवाला जन्म दिला. ध्रुवाने जटाधाराची आराधना करून उत्तम पद प्राप्त केले. ध्रुवाचा मुलगा सृष्टी हा होय, त्याचा मुलगा प्राचीन बहिर होय. अशा प्रकारे निरनिराळ्या मुनींनी निरनिराळ्या विख्यात पुत्रांना जन्म दिला. त्यांनी या सृष्टीचे नाव मोठे केले. पृथ्वी नावाचा राजा होऊन गेला. त्याने प्रजेसाठी ह्या पृथ्वीचे पालन केले. दक्षाच्या शापामुळे नारदाने कश्यप मुनीच्या घरी पुत्र रूपाने जन्म घेतला. या कश्यपाच्या एकूण 13 बायका, त्यांची नावं अदिती, दिती, दनू, काला, अनायू, सिटका, कद्रू, प्राधा, इरा, क्रोधा, विनता, सुरभी, स्वर्गा आणि होती. अशी होती. 11 रुद्रांची नावं पुढील प्रमाणे: हर, बहुरूप, त्र्यंबक, अपराहित, रुधाकपी, शंभू, कपर्दी, रैवत, मृगव्याध, शर्व, कपाली. सोमाच्या 27 भार्या होत्या. त्यांना 27 नक्षत्र म्हणून आपण ओळखतो. विनताला 2 मुली झाल्या, गरुड आणि अरुण ही त्यांची नावं. विनताला 2 मुलं झाली, त्यांची नावं काय? गरुड आणि अरुण. स्वर्गाने यक्ष राक्षसांना जन्म दिला. मुनींनी अप्सरांना जन्म दिला. सूर्यादी परिवारापासून मनु इत्यादी मुनींनी हरीसाठी यज्ञ केला. भाग 7. सूर्य अधिपूजा विधान. रुद्र म्हणाले, सूर्याचे पूजन कसे करावे ते सांगा. स्वयंभू म्हणूने सूर्यपूजन केले होते. हे पूजन मनुष्याला घरातील सौख्य प्राप्त करून देते. आयुष्याचे शेवटी त्याला मुक्ती प्राप्त करून देते. श्रीहरी म्हणाले, मी आता सूर्यपूजे संबंधी माहिती सांगतो. लोक मंत्राने सुद्धा सूर्याची पूजा करतात. या मंत्राच्या द्वारे आव्हान, आसन, पाद्य, अर्ध्य, आचमन, स्नान, वस्त्र, उपवीत, गंध, पुष्प, धूप, दीपक, नमस्कार, प्रदक्षिणा, विसर्जन इत्यादी पूजेचे प्रकार केले जातात. या संबंधीचे पुढील मंत्र होत. आता आपण मंत्र ऐकूया. ओम सूर्यसनाय नमः. ओम नमः सूर्यमूर्तये. ओम ओम ह्रीं सा सूर्याय नमः. अशा प्रकारे सूर्य व इतर देवतांचे मंत्र म्हणून पूजा करतात. यानंतर विष्णूची पूजा करून सरस्वतीची पूजा करतात. भाग 8. विष्णुपूजा विधी. विष्णुपूजा करताना इतर पूजेप्रमाणे स्नान करून ही पूजा करतात. हृदयाच्या मध्ये विष्णूचे ध्यान करावे. प्रथम संघर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध इत्यादी नावांनी ही पूजा करावी. शेवटी पूजेचे सर्व विधी पूर्ण करून विष्णूची आरती करावी. भाग 9. वैष्णव पंचर. हे हरी, आपण आपली कौमुद गदा ग्रहण करा. दक्षिण दिशेने रक्षण करून माझी काळजी घ्या. हे विष्णू, सुदर्शन चक्र ग्रहण करून तू माझे पूर्व दिशेने रक्षण कर. हे विष्णू, तू सौनंद डांगर म्हणून माझी काळजी घे. मुसळद्वारा तू उत्तर दिशेने माझे रक्षण कर. खड्ग, वर्म इत्यादी शस्त्रे घेऊन तू माझे ईशान्य दिशाने रक्षण कर. पांचजन्य शंख, अनुबोध पंकज घेऊन तू माझे आग्नेय दिशेने रक्षण कर. अशा प्रकारे निवृत्य, वायव्य वगैरे सर्व दिशांनी हे विष्णू तू माझे रक्षण कर. अशा प्रकारचे महान वैष्णव पंजर शंकरासाठी सांगितले गेले. हे पंजर प्रथम कात्यायनीने ईशानीचे रक्षण करण्यासाठी म्हटले होते. त्यावेळी त्याने महिषासूर, दानव, रक्तवीर इतर राक्षसांना ठार केले होते. हे वैष्णव पंजर भक्तिभावाने जपले असता मनुष्याला संकटावर विजय प्राप्त करता येतो. भाग 10. योग वर्णन. श्रीहरी म्हणाले, मी वासुदेव जगन्नाथ ब्रह्मात्मा आहे. मी देहधारी म्हणून नेहमी मनुष्याच्या देहात राहतो. मी सर्व प्रकारच्या देहांचे विसर्जन करतो. मी देहाच्या सर्व प्रकारच्या धर्मापासून दूर असून क्षर अक्षर यापासून मी दूर आहे. अशा प्रकारे विद्य मनुष्य ज्ञानद्वारा योग साधना करून परमपदाला प्राप्त जातो. भाग 11. विष्णू ध्यान, सूर्या अर्चन. रुद्रदेव म्हणाले, त्या शंख, चक्र, गदा धारण करणाऱ्या शुद्ध देव ईश परमात्मा
भगवान विष्णू यांचे ध्यान करावे. हरी म्हणारे, हे रुद्र हरीचे ध्यान संसार रूपी वृक्षाचा नाश करणारे आहे. त्याला रूप अंत नाही, तो सर्वव्यापी अव्ययी आहे. तो अक्षय, सर्वत्र गमन करणारा नित्य महान ब्रह्म आहे. तो समस्त प्राण्यांचा ईश्वर आहे. तो सर्वांचा आधार आहे. तो लेपरहित आहे. तो मुक्त, तो स्थूल देहरहित. श्रीहरी म्हणाले, आता मी परत सूर्याच्या पूजेविषयी सांगतो. द्रव्य प्राप्तीसाठी त्याचे अशा प्रकारे पूजन करावे. 8 दलाचे कमल काढून त्यावर आव्हानद्वारा तेथे सूर्याची स्थापना करावी. 12 सूर्याची पूजा करावी. सूर्याची 12 नावे पुढील प्रमाणे होत: भग, सूर्य, अर्यमा, मित्र, सविता, धाता, महाबल, विवस्वान, त्विष्टा, पूषा, इंद्र, विष्णू. मनुष्याने पूर्व दिशेला सूर्याचे भक्तिभावाने पूजन करावे. भाग 12. मृत्युंजय रचना. श्री सुत कश्यप मुनीला म्हणाले की मला गरुडाने जो मृत्युंजयाचा पूजा प्रकार सांगितला तो तुला मी सांगतो. सर्वप्रथम ओंकाराचा उच्चार करावा, नंतर जू व नंतर स्वाहा. अशा प्रकारे औं जू स्वाहा हा मंत्र मृत्यू आणि दारिद्र्य यांचा नाश करणार आहे. हा मंत्र 3 अक्षरी असून याचा जप केला म्हणजे मनुष्य मृत्यूरहित होतो. त्याने केलेली पापे, वाईट गोष्टी यापासून त्याची सुटका होते. भाग 13. शिवार्चन पंचतत्व दीक्षा. श्रीसुत म्हणाले, आता मी शिवपूजेसंबंधी माहिती सांगतो. त्यामुळे भक्ती मुक्ती प्राप्त होते. शिव हा सर्वव्याप्त आहे. तो 12 मंत्रात स्थिर राहतो. त्याचे मनोभावे शुद्धंतकरणाने पूजन ध्यान करावे. भाग 14. श्रीकृष्ण पूजन विधी. श्रीसुत म्हणाले, आता मी आपल्याला श्रीकृष्णाच्या पूजेसंबंधी सांगतो. यमुना, गंगा यांचे सुद्धा श्रीकृष्णाबरोबर पूजन करावे. श्रीकृष्ण पूजन करताना जप, ध्यान, पूजा विधीने श्रीकृष्णाचे मनोभावी पूजन करावे. असे केल्याने मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. भाग 15. गायत्री न्यास. श्रीहरी म्हणाले, आता मी गायत्री न्यासाबद्दल माहिती सांगतो. गायत्री विश्वामित्र मुनींनी कथन केले. सूर्य या गायत्री मंत्राचे देव. ही गायत्री विष्णूच्या हृदयात वास करते. गायत्रीला त्रैलोक्य चरण आहे. ती पृथ्वीच्या कुशीत वास करते असे समजावे. गायत्रीचे हे स्वरूप लक्षात घेऊन मग तिचा 12 लक्ष जप करावा. गायत्रीला 3 पदाची, 8 अक्षराची, 4 पदांनी युक्त, 6 अक्षरांनी युक्त समजावे. त्रिपदा गायत्रीचा जप करावा. पूजनासाठी 4 पदा गायत्रीचा उपयोग करावा. ही गायत्री न्यास करताना तिची ठराविक स्थाने सांगितली आहेत. पायाच्या अंगठ्यामध्ये, दोन्ही जांघ्याच्या मध्ये, जानूच्या मध्ये, उरूच्या मध्ये, गुह्यात, वृषणामध्ये, नाडीमध्ये, नाभीमध्ये, शरीराच्या उदरात, स्तनामध्ये, हृदयामध्ये, कंठामध्ये, होठ, मूक, तालूमध्ये, दोन्ही स्कंदाच्या मध्ये, डोळ्यामध्ये, भुवयांमध्ये, ललाटास न्यास करावा. पूर्व, दक्षिण, उत्तर, पश्चिम. काय? पूर्व, दक्षिण, उत्तर, पश्चिम दिशांनाही न्यास करावा. अशा प्रकारे गायत्रीचा जप करावा. श्रीहरी म्हणाले, हे रुद्रा, मी आता तुला संध्या विधी सांगतो. ही संध्या केली असता वाईट गोष्टीचा नाश होतो. 3 वेळा प्राणायाम करून नंतर संध्येसाठी स्नान करावे. नंतर गायत्रीचा जप करावा. याला प्राणायाम म्हणतात. प्राणायामाच्या मुळे मन, वाणी, शरीर इत्यादीमध्ये निर्माण झालेले दोष नष्ट होतात. गायत्रीचा रक्तवर्ण असून सावित्रीचा शुभवर्ण आहे, तर सरस्वतीचा कृष्णवर्ण होय. ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या स्वरूपाची जी त्रिपदा गायत्री आहे तिचा विनियोग पूर्ण ज्ञान प्राप्त करूनच घ्यावा. सकाळची संध्या जप करून करावी. संध्याकाळची संध्या बसून करावी. भाग 16. गायत्री महात्म्य. श्रीहरी म्हणाले, गायत्री सर्वात महत्त्वाची देवी होय. गायत्रीचा जप 108 शस्त्र वेळा 800 वेळा करावा. त्रिकाल संध्येच्या वेळी गायत्रीचा जप करावा. संध्येच्या वेळी गायत्रीचे आवाहन करून तिचे पूजन करावे. ओम भूर्भुवः स्वाहा या मंत्राने तिच्या 12 नावांनी जप करावा. गायत्री, सावित्री, सरस्वतीला नमस्कार करावा. नंतर भूर्भुवः स्वाहा हा मंत्र म्हणून अग्नीत
समिधा तूप टाकून हवन करावे. गायत्रीची प्रतिमा चंदन किंवा सुवर्ण यांनी बनवून तिचे पूजन करावे. भाग 17 ब्रह्मध्यान. श्रीहरी म्हणाले, ब्रह्मदेवाचे ध्यान करून वाणी मनद्वारा त्याचे पूजन करावे. या शरीररूपी रथाचे इंद्रियरूपी अश्व चालविणारा विज्ञान होय. हा मनुष्य मनरूपी लगाम हाती घेऊन विज्ञानाच्या जोरावर या जगातून तरून जातो. अहिंसा इत्यादी गोष्टीचा यम म्हणतात. शौच इत्यादी गोष्टींचा नियम म्हणतात. पदम इत्यादी गोष्टींना आसन म्हणतात. वायूवर विजय प्राप्त करणे या गोष्टीला प्राणायाम असे म्हणतात. या नावाने योगाचे एक अंग ओळखले जाते. अशा प्रकारे ईश्वर चिंतन करणाऱ्याला ध्यान असे म्हणतात. मन केंद्रित करणे या गोष्टीला धारणा असे म्हणतात. असे मन एकाग्र करणे, ब्रह्मस्थिती जाणणे याला समाधी असे म्हणतात. जर निराकार ब्रह्माचे ध्यान करता येत नसेल तर साकार ब्रह्माचे चिंतन करावे. मी आत्मा, परब्रह्म, परमज्योती होय. 24 मूर्तीचा मी शाळीग्राम शयेत राहतो. या ठिकाणी हा पहिला भाग संपला. पुढील भागात आपण 18व्या भागात अष्टांग योग कथन बघूया. आपण आपले गरुड पुराण 15 दिवसात पितृपक्षात संपवणार आहोत. रोज एक अध्याय करणार आहोत. अध्याय सर्वसाधारण 20 ते 21 मिनिटाचा असेल. हरये नमः. हरये नमः. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतम् उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकम्.